हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या भेटीचं रहस्य. आमच्या घरात एक गोष्ट नेहमी मला विचित्र वाटायची. दरवर्षी श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी दुपारी साधारण 3च्या सुमारास एक अनोळखी बाई आमच्या दारात यायची. ती नेहमी पांढऱ्या साडीत असायची. केस बांधलेले, चेहऱ्यावर शांत पण जड भाव. आई तिला पाहताच थोडं हसू आणायची आणि लगेच म्हणायची, "अगं, आत चल." दोघी स्वयंपाकघरात किंवा मागच्या खोलीत जाऊन बोलायच्या. मी काही वेळा कान देऊन ऐकायचा प्रयत्न केला, पण काहीच स्पष्ट ऐकू यायचं नाही. त्या बाईच्या हातात नेहमी एक फुलांचा गुच्छ आणि ताज्या लिंबांचा पुडा असायचा. आई तिच्या हाताला लागायची आणि दोघी काही वेळ बोलून ती बाई निघून जायची. ती गेल्यानंतर आई थोडा वेळ शांत बसायची. काही वेळा तिचे डोळेही पाणावलेले दिसायचे. मी विचारायचो, "आई, ती बाई कोण?" आई फक्त एवढंच म्हणायची, "जुनी ओळख आहे रे, तसं काही खास नाही, पण मला माहीत होतं काहीतरी आहे जे आई लपवते." आमचं गाव कोल्हापूरच्या बाजूला, शांत आणि एकत्र असलेलं गाव. आमचं जुनं घर पण आपुलकीनं भरलेलं. आजोबा, आजी, आई-वडील आणि मी, असं छोटं कुटुंब. आजी फार कमी बोलायची त्या बाईबद्दल, पण एकदा चुकून मी तिच्या बोलण्यातून ऐकलं, "तिचं येणं अजून चालूच आहे का?" आईने लगेच विषय बदलला. मग एक दिवस मी ठरवलं त्या बाईचा माग काढायचाच. त्या वर्षी श्रावण आला आणि मी तयार होतो. आईसारखं वागवत मी कॉलेजचं कारण सांगून घरी थांबलो. तीच वेळ, दारात घंटा वाजली, तीच बाई. आई दारात गेली आणि मागच्या खोलीत गेली. यावेळी मी सावकाश मागून गेलो. दरवाजाच्या फटीतून पाहिलं. ती बाई आईच्या हातात एक जुनी फोटो फ्रेम देत होती. त्यात एक तरुण मुलगा होता, हसरा, आत्मविश्वासाने भरलेला. आई त्याकडे पाहून अश्रू ढाळत होती. त्या क्षणी मला जाणवलं, ही काही साधी भेट नाही, या दोघींमध्ये गहन, दुखरी कहाणी दडली आहे. त्या रात्री मी आई झोपल्यावर ती फोटो फ्रेम उचलली. मागच्या बाजूला पेनाने लिहिलं होतं, "तुझा भाऊ शंकर." माझं हृदय धडधडलं. मला कधीच माहीत नव्हतं की आईला भाऊ होता. दुसऱ्या दिवशी मी कपाटात शोध घेतला. तिथे एक जुनी डायरी सापडली. पानं पिवळी पडलेली. त्यावर लिहिलं होतं, "शंकरने सांगितलंय की तो त्या मुलीशी लग्न करणार. घरचे नाही म्हणतायत. बाबा म्हणतात त्या घरात आपल्याला मान नाही मिळणार. पण शंकर ठाम आहे. आज रात्री तो निघणार म्हणतोय." यानंतर काही पानं फाटलेली होती. माझं डोकं गरगरलं. आईचा भाऊ घरातून गेलेला आणि ती बाई म्हणजे त्याची पत्नी का? त्या संध्याकाळी मी आईला थेट विचारलं, "आई, मला माहीत झालंय. ती बाई कोण आहे?" आई थोडी घाबरली. "काय बोलतेस तू?" मी फोटो तिच्यासमोर ठेवला. आईचे डोळे भरून आले. थोडा वेळ शांतता होती. मग ती बोलली, "हो रे, ती माझ्या भावाची बायको आहे." मी थक्क झालो. आईचा आवाज थरथरत होता. "शंकरने गावातल्या एका गरीब मुलीशी लग्न केलं. बाबांनी त्याला घराबाहेर काढलं. त्याने म्हटलं, मी प्रेमासाठी घर सोडतो, पण बहिणीसोबत नातं कधीच तोडणार नाही." तो निघून गेला आणि काही महिन्यांनी अपघातात गेला. पण त्याची बायको सुजाता, ती जिवंत राहिली. आईने दीर्घ श्वास घेतला. घरच्यांनी तिचं अस्तित्वच नाकारलं, पण मी नाही करू शकले तसं करायला. दरवर्षी श्रावणात ती येते, शंकरच्या आठवणींसह. मी तिला भेटते कारण ती माझ्या भावाचं शेवटचं स्मरण आहे. त्या रात्री आई खूप रडली. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. "आई, तू ती भेट लपवलीस का?" ती म्हणाली,
कारण घरातल्या कोणालाच तिचं अस्तित्व मान्य केलं नाही. माझे वडील म्हणजे तुझे आजोबा आजही तिचं नाव ऐकू शकत नाहीत. पण मी तिला भेटते गुपचूप, कारण ती माझ्या भावाची सावली आहे. त्या दिवसानंतर मला त्या बाईचं वेदनादायक शांत हास्य आठवू लागलं. ती दरवर्षी का यायची, का नम्रपणे परत जायची, आता सगळं समजलं होतं. काही वर्षांनी आजोबा गेल्यानंतर आईने ठरवलं, यंदा मी तिला उघडपणे बोलवणार. त्या श्रावणात तीच वेळ आली. आई स्वतः दरवाजात उभी होती. त्या बाईनं पुन्हा वही, फुलं आणली. आई पुढं गेली, तिचा हात धरला आणि म्हणाली, सखी, यावेळी आत ये. आज कुणी आपल्याला थांबवणार नाही. पहिल्यांदा त्या दोघी हॉलमध्ये एकत्र बसल्या. आजीच्या खुर्चीजवळ. आईने फोटो फ्रेम घेतली आणि देवाजवळ ठेवली. ती बाई शांतपणे म्हणाली, शंकरला आता शांती मिळेल. त्या दिवसानंतर ती बाई परत आली नाही. आई मात्र तिचं नाव रोजच्या प्रार्थनेत घेत राहिली. कधीकधी ती म्हणायची, सुख म्हणजे नेहमी सापडणं नाही. कधीकधी ते गमावलेल्यांच्या आठवणीत सापडतं. आणि मी दरवर्षी श्रावणात त्या वेळेला देवळात जातो. फुलांचा एक छोटा गुच्छ ठेवतो. आईच्या भावासाठी आणि त्या नाकारलेल्या प्रेमासाठी. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.